नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज 5 मराठी सिनेमे रिलीज झालेले आहेत. त्यातला एक मी नुकताच बघून आलेलो आहे. त्या सिनेमाचं नाव आहे श्रीदेवी प्रसन्न. खरं तर कुठला सिनेमा आधी बघू कुठला नंतर बघू, कारण मराठी सिनेमांचं असं काही आपल्याकडे शो टायमिंगचा बुफे असतो असं नाहीये. बरं, एखाद दोन शो असतात, आपण ठरवायला जावं की हा शो बघूया तर कळतं की हा शो कॅन्सल झालाय. त्यामुळे खरा तर माझा आज प्लॅन होता की छत्रपती संभाजी आणि मुसाफिरा हा सिनेमा आज बघणं आणि श्रीदेवी प्रसन्न आणि उरलेले 2 सिनेमे सूर लागू दे आणि गाफील जमलं तर तो बघणं. पण अनफॉर्च्युनेटली अजून हळूहळू एक एक सिनेमाचा रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी मी एक हॉलिवूडचा सिनेमा बघितला, त्याचा सुद्धा रिव्ह्यू शेअर केला होता. आता येऊया श्रीदेवी प्रसन्न या सिनेमाकडे. म्हणजे ट्रेलरवरनं तुम्हाला आयडिया आलीच असेल की एका मॅट्रिमोनी थ्रू, म्हणजे टक्कल पडायच्या आधी लग्न कर बाबा असं सिद्धार्थचे बाबा त्याला सांगतात. आणि या हट्टापायी का होईना सिद्धार्थ एका मुलीला भेटतो मॅट्रिमोनीच्या साईट थ्रू. आता ती मुलगी कोण, तर अर्थातच सई तामणकर. आता मला जे टीजर बघून वाटत होतं या सिनेमाचं की सिद्धार्थ असा कावरा बावरा का वाटतोय, तर त्याचं कॅरेक्टर तसंच आहे आणि तसंच आपल्याला टीजरमध्ये दिसलं होतं. म्हणजे जे कन्फ्युजिंग स्टेट ऑफ माइंड त्याचं आपल्यापर्यंत पोचायला हवं होतं ते टीजर आणि ट्रेलर दोन्ही थ्रू आपल्यापर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळे एक तर मुळात त्यांनी ते कॅरेक्टर पकडण्यासाठी त्याचं अभिनंदन, आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे एडिट केला होता तो टीजर, कारण मी कन्फ्यूज झालो होतो की हा असा गोंधळासारखा का बोलतोय टीजरमध्ये आणि या दोघांची कॅरेक्टर्स नक्की काय आहेत. पण जेव्हा आपण हा सिनेमा बघतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. आता हे दोघं पहिल्यांदा भेटतात, नवरा बायको म्हणून जे काही त्यांचे संवाद असतील, नवरा बायको म्हणजे भावी नवरा बायको. तर तेव्हा सिद्धार्थला असं वाटतं की नाही यार, काहीतरी नाही जमणार आपलं. आणि मग तेव्हा त्याच्या आयुष्यात येते रसिका सुनील. आता त्याचं प्रेम जे आहे ते रसिकावर बसणार का, की परत सिद्धार्थ सईकडे जाणार, की हा एक लव्ह ट्रायंगल होणार, की सईच्या आयुष्यात अजून कोणतरी दुसरा पुरुष येणार आणि त्या दुसऱ्या पुरुषामुळे सिद्धार्थला सईचं महत्त्व कळणार. या सगळ्या प्रश्नांची जर उत्तर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा तुम्हाला बघायला हवा. ओव्हरऑल बघायचं झालं तर डिसेंट वन टाइम वॉच हा सिनेमा आहे. मध्ये मध्ये हलके फुलके मोमेंट्स नक्कीच आहेत. अगदी हसून हसून लोटपोट व्हाल असे नाही आहेत, पण कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा आयुष्यात तुम्ही अशा एक रिलेशनशिपमधनं किंवा असं वाटतं ना, अरे हीच आपली बायको होणार की काय, आणि मग जो पोपट होतो किंवा जे काही आपलं कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड असतं त्या स्टेट ऑफ माइंडशी कधी ना कधी मी धरून आपण सगळेच गेलेलो असतो. सो कुठे ना कुठे तुम्ही या सिनेमाशी कनेक्ट होऊ शकता. या सिनेमाची पकड जर अजून मजबूत झाली असती, स्टोरी स्क्रीन प्ले असेल तर थोडं पेसी झालं असतं तर हा सिनेमा चांगला झाला असता. बट लोकेशन्स असतील, सिनेमॅटोग्राफी असेल, गाणी बऱ्यापैकी चांगली आहेत. सो ओव्हरऑल डिसेंट वन टाइम फॅमिली एंटरटेनर हा सिनेमा आहे. एक मध्ये छोटूसा केस आहे जो आपल्याला ट्रेलरमध्ये सुद्धा बघायला मिळाला होता, पण हल्ली तेवढी मुलं पण खपवून घेतात. सो असं काही अनकम्फर्टेबल होण्यासारखं नाहीये. कलाकारांचं म्हणायचं झालं तर सिद्धार्थ चांदेकरनी त्याचं कन्फ्युजिंग जे काही सुरुवातीला कॅरेक्टर आहे ते चांगलं पोर्ट्रे केलंय. एक मध्ये अंताक्षरीचा सिक्वेन्स आहे, त्याचे एक्सप्रेशन चांगले आहेत. बट ओव्हरऑल श्रीदेवी प्रसन्न हा खेळ आहे, हा शो आहे सई तामणकरचा. म्हणजे जर तुम्ही माझा ट्रेलर रिव्ह्यू बघितला असेल तर मी तुम्हाला ट्रेलर रिव्ह्यूमध्येच बोललो होतो की मला अशी बेसिक इन्स्टिंक्ट आहे की हा सिनेमा सई खाऊन टाकणार आहे, आणि तसंच हा सिनेमा बघितल्यानंतर मला ते जाणवलं. खास करून क्लायमॅक्समध्ये सई ज्या प्रकारे वागली आहे, ज्या प्रकारे तिने ती कॅरेक्टर आपल्यापर्यंत पोहोचवलंय ते लाजवाब होतं. कॉस्ट्युम पण सईचे चांगले आहेत. मी ट्रेलरमध्ये सुद्धा बोललेलो आहे की फिटनेस वाईज मराठी कलाकार दुर्लक्ष करतात स्वतःच्या फिटनेसकडे, खास करून स्टारडम मिळाल्यानंतर. बट सईनी तसं केलं नाही आहे. सिद्धार्थला पुन्हा एकदा, जर तो हा व्हिडिओ बघत असेल, तू एक हँडसम नट आहेस, चॉकलेटी बॉय आहेस. तुझ्यासारखा हिरो मराठीमध्ये आत्ताच्या घडीला तरी कोणी होऊ शकत नाही. थोडं वजनाकडे लक्ष दे. बाकी तू तेवढा समजूतदार आहेस आणि मी तुझ्या चांगल्यासाठीच हे बोलतोय. म्हणजे तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का, आणि जर बघितला असेल तर माझ्या मतांशी तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.